देवन लागणारा परी बरोबर राहिला चराचरी भक्तासाठी प्रगटला बाळ त्यांचा वाहिला भक्तासाठी प्रगटला जनी म्हणे जय गणेती देवा आहे हृदय मंदिरी शोधणे पाहे समय असावे साधन विनंती तुम्हाला पुढच्या वेळेस कोणत्याही कार्यक्रमाला सिस्टम लावा इथं सिस्टम नाही झाली दुसरं कार्यक्रम पुढला कार्यक्रम देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे भगवान प्रभुरा शिव सदाशिव सांब आणि या सदाशिव सांब भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये बळखंडेश्वराच्या प्रांगणामध्ये आज आपण एकत्र जमलात सर्वांना माहित आहे पण एक वक्त्याचा अध्यक्ष करतोय म्हणून सांगायचं असं की हा पर्व काळ आहे आणि पर्वणीचा काळ म्हणजे महाशिवरात्र आहे आणि या शिवरात्रीच्या निमित्तानं असलेली ही सेवा निमित्तिक सेवा आहे आणि वर्ष आपलं किती आहे पहिलं वर्ष आहे कशाचं कीर्तनाचं आणि इतका सुंदर मंडप आणि इतकं सुंदर नियोजन आपण या सर्व ग्रामस्थांनी केलं या सर्व नियोजनाच्या माध्यमातून एखादं नियोजन चुकलं असेल तर ते समाधान करून आपण घ्यायचं पाहिजे म्हणून ते समाधान करतोय कारण की या बळखंडेश्वराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो आनंद ज्याला भगवान शिव कृपा केल्याशिवाय राहणार नाही कारण या प्रांगणामध्ये प्रवेश करत असताना भगवान शिव विचार करतोय की माझा भक्त माझ्यापर्यंत आलाय आणि या प्रांगणामध्ये आल्यानंतर तो देव आपल्याला कृपा करण्याकरता सज्ज असतो आपणही तेवढ्या गरजेचं असलं पाहिजे म्हणून त्या प्रांगणामध्ये आलात सर्व भाग्यवान आहात कारण भगवंताची भक्ती करण्याकरता आपण सर्वजण भक्ती करत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त करत असतो कशी असते करत असतो त्या भगवान शिवाकडे जात असताना आज फक्त भगवान शिव सांगणार तुम्हाला त्याही पेक्षा बळखंडेश्वराचं म्हणजे किती पावन आहे किती पवित्र आहे आणि या पवित्र मातीला बघा डिस्टर्ब करू नका झाडा घातलेला आहे तुम्ही जर झाडा घातला तर मी फक्त अर्धा असतो कृष्ण वंदे जगद्गुरु गुरु महागुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः सर्व मंगल शिवे सर्वार्थाधिक शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ओम मनोजय बुद्धिपतमाश्रमाता श्रीराम प्रपद्ये सर्व मंगल शिवे सर्वार्थाधिके सदाशिव सांब हे भगवान शिवशंकरा आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे तर भगवान शंकर मात्र काही करायची गरज नाही काय करा घरामधून निघा आजचा अभंग आपण आपल्या सेवेकरता घेतलेला आहे तो संत जनाबाईचा आहे संत जनाबाई म्हणते इकडे तिकडे भगवंताकडे देव शोधून बसू नका मग काय करा
देव तुमच्या हृदयामध्ये आहे तो शोधून पहा, कारण की तो चराचरामध्ये भरलेला आहे आणि तो तुमचा भाव वाढण्याचा प्रयत्न करतो. आणि संत जनाबाई म्हणतात तो भक्तासाठी प्रगटला. देव भक्तासाठी प्रगटण्याकरता आपण काय होणं गरजेचं आहे? भक्त होणं गरजेचं आहे ना. भक्त ऐसी जाणार जो देव उदास अंत करणार. आपण त्या भगवंताकडे गेलं पाहिजे. माझ्या हे भगवान शिवा मला काही नको, काय पाहिजे. आमच्या जीवनामध्ये फक्त भगवान शंकराला फक्त सांगायचं हे देवा तू माझा मी तुझा, ही भावना मनामध्ये ठेवून त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आलं पाहिजे. या प्राणांगणामध्ये येत असताना या प्राण्यांना या मातीला स्पर्श कशाचा झाला माहिती का? तुमच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर होण्याच्या अगोदर या मातीला स्पर्श झाला एका साधूचा. आणि त्या साधूच्या पुण्यतिथी निमित्त असलेली ही किती पुण्यतिथी आहे? आता पुण्यतिथी साजरी करत असताना पुण्यतिथी कशी साजरी करायची सांगतो ऐका. प्रभुनंदगिरी महाराजांची ही समाधी आहे. या मातीला प्रभुनंदगिरीचा स्पर्श झालेला आहे. तुमच्या तिन्ही गावांना कधी तुम्ही आयुष्यात कमी पडू देणार नाही, ही ताकद प्रभुनंदगिरीची आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, बळखंडेश्वराचं देवस्थान आहे, प्रभुनंदगिरीचा आशीर्वाद आहे आणि मी तुमच्या पाठीशी टाळा वाजला ना. या प्राणांगणामध्ये असताना येत असताना भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जायचंय. अनेक ठिकाणी भगवान शिवाचे भगवान शंकराचे मंदिर आहेत, पण हे मंदिर थोडं वेगळंच आहे. तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात मी फिरलो. अनेक ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट बघितली. दिंडीच्या नियोजनाच्या अगोदर सहज फिरत आलो आणि फिरत असताना त्या भगवान शंकराच्या मंदिराकडे बघितलं, कळसाकडे बघितलं. बघा हे महात्म्य सांगण्याचा कार्यक्रम ठेवला नाही तर कीर्तन करण्याची काही इच्छा नव्हती. हे महात्म्य सांगायचं का? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असा कळस कुठे नाही तो बळखंडेश्वराचा देवस्थानचा आहे. तो जामगाव गावामध्ये, खापळ गावामध्ये. मी उदाहरण अंतकरण सांगत होतो. आपण त्या पत्रिकेमध्ये फोटो टाकला आणि बळखंडेश्वराचं मंदिर आपण बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं, मन आनंदित होतं. ज्या ठिकाणी आपलं मन आनंदी होतं ना त्या ठिकाणी जायला पाहिजे. आपल्या संसारामध्ये आपण किती दिवस बसतो ना, आपल्या डोक्यात कायम कपाळावर आल्याच असतात, उदास कायम आपण चेहऱ्यामध्ये आनंद मिळत नाही. त्या प्रांगणामध्ये रोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जात असताना शिवरात्रीला जायचं नुसतं बेल तोडायचे आणि त्या पिंडीवर व्हायचे. एका दिवसासाठी काम करता आपण. एक दिवस भगवान शिवाची साधना करायची नाही, तुम्हाला देव प्रसन्नच होणार नाही. मग काय करावं लागेल? आवाज कोण करतो? एकच तास बोलणार आहे, पण फार सुंदर बोलणार आहे. त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण जात असताना घरामधून बाहेर पडताय आणि त्या मंदिराच्या बाहेर मंदिराकडे जात असताना घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण म्हणतो चला आता मंदिरात जायचंय. कोणत्या मंदिरात? भगवान शंकराच्या मंदिरात जायचंय, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जायचंय. नुसता असा विचार मनामध्ये केला तरी भगवान शिव वाट पाहत असतात. लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचंय. भगवान शिव काय करतो? वाट बघत असतो. वाट बघतो म्हणजे काय? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन त्याची वाट देव बघत असतो. तुम्ही घराच्या बाहेर आलात, मी भगवान शंकर बळखंडेश्वर सांगा आपण आता एक स्पर्श करून जाईल. देव कसा हृदयामध्ये आहे आणि किती आहे आपल्याला फक्त देव आहे अभंग घेत असताना रात्री
2 वाजता झोपल्यावर कळलं आता अभंग कोणता घ्यायचा म्हणून स्वप्नात घेऊ म्हणजे यांना पटकन कळत देव आहे तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका मग कुठं जा आपल्या हृदयात आहे आपल्या गावाच्या हृदयामध्ये आपला वळखंडेश्वर आहे आणि वळखंडेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर काय काय पुण्य मिळणार आहे तुम्हाला आजच्या दिवस नाही करायचं 1 वर्षभर पूजा करा 1 वर्षानंतर काय मिळेल तो देव आपल्याला जे पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त देईल ही ताकद त्या वळखंडेश्वरामध्ये त्या वळखंडेश्वराच्या मंदिरामध्ये जायचंय म्हणजे वाट पाहत असतो देव म्हणतो आता माझा भक्त येईल मग येईल आपण सकाळपासून निघत असतो मध्ये कोणीतरी गोम्या चिम्या कुणीतरी भेटत असतं आपण दुर्लक्ष होत असतं देवाला जायचं दुर्लक्ष राहत जातं देव म्हणतो याने मला काय केलं फसवलं मग आपण तो त्या दिवशी गेलं दुसऱ्या दिवशी परत आपण असे अनेक दिवस जात असताना आपल्याकडे देवाला जात नाही आणि काही म्हणा एखादं चांगलं काम करायचं म्हणलं की त्याला वेळ मिळत नाही मग चांगलं काम करायला वेळ मिळत नाही लोकांचे बांध कोणाला कसं वेळ मिळतो हेच कळत नाही लोकांना लोकांची निंदा करायला का वेळ मिळतो जीवनामध्ये जीवन जात असताना गोष्ट ध्यानात ठेवा या शिवरात्रीचं पहिलं कीर्तन आहे या प्रांगणामध्ये पहिलं कीर्तन आहे तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान मी आहे कारण ज्या भगवान वळखंडेश्वराकडे मी बघितलं आणि हे देवा काय चुकलं माझ्या आयुष्यामध्ये की मी या देवळाकडे आज आलो या मंदिराकडे आज आलो आणि या मंदिराचा पावन भूमीमध्ये प्रवेश केला अंतःकरणाला एक स्पर्श झाला अंगावर शहारे आले आणि त्याच दिवशी ठरवलं या वळखंडेश्वराचं नाव मोठं करण्याचं काम माझ्याकडे यावं मी भगवंताकडे वापर अहो तुम्ही ते तालुक्यापुरतं गावापुरतं नाही अखंड जिल्ह्यापर्यंत त्र्यंबकेश्वरापर्यंत आपण वळखंडेश्वर घेऊन गेलो याचा विचार करा कारण ही देवाची लीला आहे आणि ही देवाची कृपा आहे कारण याला सर्व तुम्ही साथ दिली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय या वळखंडेश्वराच्या देवस्थानाकडे जात असताना वळखंडेश्वर काय म्हणतो माहिती की त्या वळखंडेश्वराकडे जात असताना त्या वळखंडेश्वराला काय लागत नाही मग काय लागतं काहीच करायचं नाही घरामधून यायचं घरामधून तांब्याही घ्यायचं नाही बेलपत्रही घ्यायचं नाही कधी सुरुवातीला 3 महिने काय करायचं फक्त देवाच्या दर्शनाला येण्याकरता घरामधून इथपर्यंत या काय होईल येताना काही अडचणी असतील दारिद्र्याची अडचणी असतील कर्जबाजाराच्या अडचणी असतील एखाद्याच्या घरामध्ये आजारपणाच्या अडचणी असतील त्या भगवान शंकराच्या वळखंडेश्वराच्या शिवलिंगावर आपलं मस्तक टेकवा आणि हे देवा माझी तू सेवा ही करून घे मला तुझा विसर करू नको देऊ कारण माझ्या जीवनामध्ये अनेक कामं माझ्या समोर आहेत आणि या कामातून मला वेळ मिळू दे एवढंच ज्यांनी केलं ना 3 महिने जो या वळखंडेश्वराच्या मंदिरापर्यंत येईल शिवलिंगावर आपण लोक ठेवेल त्या 3 महिन्यामध्ये फरक पडेल आणि 3 महिन्यामध्ये तो स्वतः येऊन सांगेल महाराज कारण की महाराज सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्याकडे असतो त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही कोण आणायला जायचं नाही महाराज आणि सकाळ दुपार संध्याकाळमध्ये तुम्ही कधी मला सांगाल महाराज तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आमची अडचण सुरू झाली आमचे संकट कमी झाले आमचा दुर्धर असा आजार कमी झाला एक गोष्ट सांगतो या भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये आलात ना कॅन्सर सारखे आजार बरे झाले एका छोट्याशा 4-5 वर्षाच्या मुलीला डोक्यावर टकलं पडलं होतं गाव तालुक्यात चिन्ह तालुक्यामध्ये गाव आहे कणकोरी गावाची मुलगी आहे बैरागी समाजाची कुटुंब आहे त्या मंदिराच्या शेजारी असतात कनकेश्वर भगवान तिथं आहेत आणि त्या कनकेश्वर भगवंताच्या त्या बैरागी कुटुंबाने काय केलं टकलं पडलं मुलीच्या आयुष्यामध्ये काही चुकीचं घडलं किंवा आई बापांना काळजी असते परिवार टेन्शन मध्ये येतो विचार करतो आता काय करायचं टकलं पडत चाललं 1 दिवस झाला 2 दिवस झाला हा ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर ठेवलंय किती माझा देव माझ्यासाठी आहे शिव माझ्यासाठी किती महत्वाचा आहे आणि हा वळखंडेश्वर आम्हाला काय करेल हा वळखंडेश्वर आमच्यासाठी काय करेल ही सांगण्याची ही जागा आहे त्या मुलीचा विचार केला त्या आई वडिलांनी वडील कामावर जायचे आई चिंता करायची आईने विचार केला काय करावं साधं सोपं सांगा नीट ऐका घरामधून ती मुलीला घरून जायची 1 लोटा पाणी घ्यायची आणि पाणी त्या शिवलिंगावर टाकायची शिवलिंगावर पाणी टाकत असताना अशोक सुंदरी माहिती कोणाला तुम्हाला अशोक सुंदरी माहित नाही का भगवान शंकराला किती गोड माहिती तुम्हाला 7 लेकरं किती 7 लेकरं सांगत बसत नाही आता ती मोठी कथा करावं लागत त्यासाठी 7 लेकरं त्यापैकी एक अशोक सुंदरी त्या भगवान शिवलिंगाच्या ज्या वेळेस आपण त्याला न्हाणी म्हणतो त्या न्हाणी जवळ असते त्या न्हाणीच्या त्या अशोक सुंदरीच्या जवळ खाली आपण इथं मला शिकवून अभिषेक केला बघा मी सांगितलं अभिषेकाला
त्या अशोक सुंदरीजवळ एक पाणी राहायचं. टाकलेलं पाणी काय करायचं ती? पाणी टाकायची, शिवलिंगावर पाणी टाकत एक त्या अशोक सुंदरीमध्ये राहायची. पाणी खाली वाया जाऊ द्यायचं नाही आणि ते पाणी रोज ती ग्रहण करायची. एक उदाहरण अंतकरणाला सांगतो, भगवान शिव किती प्रसन्न होतो. आज कधी पण जा, तुम्हाला नावाचं सांगतो, त्या मुलीला केस आलेले, टक्कल पडलेल्या जागेवर केस आले, ही ताकद भगवान शंकराची आहे. मग आपण काय करतो? आपल्या इतकं जागृत देवस्थान आपल्या घराजवळ आहे आणि आपण म्हणतो आम्हाला टाकीला जायचं, आम्हाला इकडे जायचं. काय त्या टाकीला? एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज आपण एक ईट रचलेली आहे आणि एक ईट रचली, इथं मोठं आश्रम, मोठं धर्माश्रम होत असतं, होण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. या करता घरामध्ये कोणत्या प्रकारचं टेन्शन आलं, चिंता वाढली, खूप बोलण्यासारखं आहे. मला काय काय बोलावं हा मोठा प्रश्न वाटला, पण एक तास राहिला. त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये एखादं टेन्शन आलं, चिंता वाढली, घरामध्ये एखादं आपल्याला त्रास झालाय, नर्वस झालेला चेहरा आहे, अंतःकरणाला दुःख झालंय, काय करा माहिती का? एकच गोष्ट करा, फक्त 20 मिनिटं तुम्ही इथे येऊन बसा. 21व्या मिनिटाला तुम्ही म्हणाल माझ्या आयुष्यात दुःखच राहिलं नाही, ही ताकद या जागेची. तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय केलं? तुम्ही पुढे ठरलं, ज्याच्या अवस्थेमध्ये ज्या भगवान शिवाची हातात जो करत असेल तो या प्राणामध्ये आला, त्याच्या अंगावर शहारे येतात, त्याला उन्मळी अवस्था म्हणतात. डोळ्यामध्ये टपकन पाणी येणं, भगवान श्रीकृष्णाच्या नाव काढलं तरी राधेच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं, गोपिकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. ते प्रेम गोपिकांचं होतं. तुमचं प्रेम पुढे ज्या संसारात तुम्हाला आयुष्यभर रडवलं त्यावर आपण काय करतो? प्रेम करतो. आणि एक दिवस आपल्या घराच्या बाहेर काढलं की आपलं दुःख होतं, ते सांगत बसत नाही. पण त्या भगवान शिव भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा आणि त्या मंदिरामध्ये फक्त 3 महिने गेल्यानंतर काय होईल? तुमच्या अडचणी दूर होतील, तुमचे दुःख दूर होतील आणि त्याही पेक्षा मनाला समाधान मिळण्याकरता ही जागा फार मोठी आहे, फार पवित्र आहे. या पावन भूमीमध्ये आपण आले पाहिजे. आणि एकही दिवस आपल्याला जेवायला नाही मिळालं तरी चालेल, एखादं काम बाजूला राहिलं तरी चालेल, पण एक काम बाजूला राहिलं तर 10 कामं पूर्ण करणारा माझा भगवान शिव आहे. ही भावना मनामध्ये ठेवून त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं. दर्शन कसं करायचं सांगतो ऐका. महाशिवरात्रीचं पर्व काळ आहे. या पर्व काळाच्या निमित्तानं सांगेल की भगवान शिवरात्रीच्या दिवशी आपण काय करतो? वेल तोडायचा. वेलाचं महत्व वेगळं आहे, रुद्राक्षाचं महत्व वेगळं आहे, भस्माचं महत्व वेगळं आहे. आणि मी रामभाऊला सांगितलं होतं की त्या मंदिराच्या बाहेर एक भस्मकुंड करा. आजचा अजून दिवस गेलेला नाही, अजून वेळ गेलेली नाही. विटा करून आपल्याला भस्मकुंड करायचा आहे. आणि नाही कायमचा जमला तर आज तरी तात्पुरता आपण करावं लागेल. मंदिराच्या बाहेर आलात, घरातून बाहेर आलात, पुढं आपण मंदिराकडे यायला सुरुवात केली. सुरुवात करत असताना मंदिरामध्ये आलात, मंदिराच्या प्रांगणामध्ये आलात, मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर आलात, भस्मकुंडाला हात लावायचा, भस्म कपाळाला लावायचा. भस्म जर सांगितलं ना, भस्म सुद्धा पॉवरफुल आहे. नुसता भस्म पाहिला तरी करोडपती व्हाल तुम्ही. त्याचं उदाहरण आता वेळ वेळा 100% सांगेल, 5 मिनिटांमध्ये सांगितले. करोडपती ज्याला व्हायचं आहे त्यांनी भस्म लावा. ज्याला सुख समाधान पाहिजे ते रोज मंदिरामध्ये या. ज्याला संकट दूर करायचे त्यांनी भगवान शंकराच्या अशोक सुंदरीवरील पाणी जल पिण्याचं काम करा. हे सर्व ध्यानात ठेवा. मी एक मुद्दा सांगितला तुम्हाला. या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आलात ना, शिवरात्रीची कथा सर्व ठिकाणी सारखीच असते. कोणती? तुम्ही कथा ऐकली का शिवरात्रीची? तुम्ही ऐकली असेल ना. कोणती ऐकली आहे? चंद्रबिलाची कथा ऐकली फक्त, बाकी काय कथा ऐकलं नाही. पण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये रोज का जायचं? ही कथा शिकवणारे व्यासपीठ म्हणजे शिव महापुराण कथा आहे. आणि या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगेल, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये रोज जा. रोज महाशिवरात्री घडली पाहिजे, असा आनंद आपल्या जीवनामध्ये पाहिजे. सर्वांना ठिकाण करायचं.